नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणातील निसर्गरम्य गाव या सिरीजमध्ये आज आपण जाणार आहोत ऐतिहासिक अशा घेरी या गावामध्ये. आणि घेरी या म्हणजे गिरिये, सध्याचं गिरिये. कारण पूर्वीच्या काळी या गावाचं नाव घेरिये असं होतं आणि सध्या या गावाचे 3 महसूल गाव झाले आहेत. ते म्हणजे गिरिये, रामेश्वर आणि विजयदुर्ग. तर आज तिन्ही गावाचा मिळून एपिसोड आहे आणि थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे हे गाव आहे ते. कारण आपण या विजयदुर्ग किल्ला आणि तिथलं रामेश्वर मंदिर यावरती आपण डिटेल एपिसोड अगोदरच बनवलेत, पण आता मी पुन्हा त्या गावाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चाललो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगेन कशा प्रकारे मंदिर आहे आणि कशा प्रकारे विजयदुर्ग किल्ला आहे तो. आणि जर तुम्ही या दोन्ही म्हणजे जर रामेश्वर मंदिर आणि विजयदुर्ग किल्ल्यावरचा माहिती एपिसोड बघितला नसेल तर लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलवरची हे दोन्ही एपिसोड नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि विजयदुर्ग किल्ल्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती मिळेल. तर आता आपण पुन्हा चाललो आहे गिरिये येथे आणि आज आपण गिरिये गाव कसं आहे ते बघणार आहोत आणि तिथलं चौंडेश्वरी मंदिर, रामेश्वर मंदिर आणि पुन्हा एकदा आपण किल्ल्यावरती सुद्धा जाणार आहोत. आणि थोडक्यात हा गाव कसा आहे तो बघूया आणि ड्रोनच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर बघणार आहोत. तर आता मी चाललो आहे गिरियेला. गिरिये तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया. आणि आता आपण आलो आहे गिरिये येथील चौंडेश्वरी मंदिरामध्ये. आणि आता आपण आलो गिरिये येथील चौंडेश्वरी मंदिरामध्ये. सुंदरसं मंदिर आहे. तर आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. तर आता आपण आहोत चौंडेश्वरी मंदिरात आणि हे श्रीदेवी चौंडेश्वरी. आणि आपल्यावर इथे आहे गाडी. काय ना तुमचं पूर्ण? आता या मंदिरात काय काय कार्यक्रम होतात? चौंडेश्वरी मंदिरात आता सांगितले ना कार्यक्रम. कुठचे कुठले? एक श्रावण महिन्यामध्ये जो काय नारळी पौर्णिमेचा दिवस असतो त्यावेळी तो पौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि ते जे काय आज रक्षाबंधन म्हणून ती रक्षा देवतेला बांधली जातात. 5 गोपाळांच्या सानिध्यात ग्रामस्थ असतात, 12 पाताचे मानकरी म्हणून सगळ्यांनी तो कार्यक्रम केलं जातं नारळी पौर्णिमेला. त्यानंतर आता आपल्या याच्यासाठी नवरात्र उत्सव, नवरात्री उत्सवाला 9 दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहाने ते साजरा केला जातो. ओके. आपल्या गावामध्ये जे लोक असतात किंवा गावामध्ये तुमच्या भारतीय लोक हे कार्यक्रम उपस्थित असतात. 12 पात्राच्या राजीचा कार्यक्रम जो असतो त्या पद्धतीचं पुन्हा 12 पात्राचा यात्रोत्सव, देव दिवाळी येते ना त्यावेळी देव दिवाळीला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आदल्या दिवशी जागरोत्सव असतात देवदिवाळीच्या आणि जागरोत्सव उत्सवानिमित्तान ते सगळे गाराणी वगैरे होतात. दाटीची दाब दिले जातात. त्यानंतर तो जागर केला जातो, देवी नेसवली जाते आणि दुसऱ्या दिवशी यात्रा असते. यात्रेला मोठी गर्दी असते, भयंकर. महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम मोठे इथे महाप्रसाद असतो. येणाऱ्या भाविकांना यात्रेला इथे दुकानं वगैरे भरली जातात मोठ्या संख्येने. अशा प्रकारे यात्रा यात्रा. त्यानंतर जी का आपली शिमगोत्सव, शिमगेची उत्सवाची पालखी चौंडेश्वरीच्या मंदिरातूनच निघते जाताना. गावमध्ये आमच्या गावामध्ये फिरतात त्याप्रमाणे शिमगोत्सवाची पालखी चौंडेश्वरी मंदिरातूनच फिरत असते. इथून गेल्यानंतर आमच्या जे काय चव्हाटा वळणार तिथे होळी खाली जाणार. तिथून मग गावघर घ्यायला जाणार. गावघर घेतलं जातात. ते शिकणं होत नाही. साधारणतः 9 शिकणं असतं आमचं, कारण गाव भरपूर असल्यामुळं. मी पूर्ण विजयदुर्गापासून पूर्ण फिरणार तुमची विजयदुर्गचे रेडेबार एवढं पूर्ण फिरणार. त्या एरियात पूर्ण फिरणार. जे आमची सीमारेषा बरोबर मर्यादेच्या भाग नाही जात. मर्यादेतले जे का आपले गाव होते पण पूर्ण घेतले जाते समजतात. बरोबर. आणि त्याप्रमाणे मोठ्या सोहळ्याला अनुदान 12 पाताच्या राठीच्या सानिध्यात गावातले पूर्ण गावातले लोक असतात आणि त्याप्रमाणे तो शिमगोत्सव साजरा जातो. आणि इथली जी काय ही आमची झाडी जे आमचे आहेत झाडीवर यांच्याकडे सगळी सुटपूर्ण गावात केलेली आहे. इथली काय सेवा चाकरी किंवा इथलं ज्या काय असेल
ते सगळं गाव मर्यादित जे काय आहे ते सगळं घाली समाज बघतो. पूजा अर्चा इथला काय मिळकत असेल ते सगळे घाली समाजाकडे आहे. आणि रामेश्वर मंदिरात फक्त महाशिवरात्र, रामेश्वरला फक्त महाशिवरात्री हा उत्सव साजरा होतो. तो एक मोठी जत्रा म्हणजे ती जत्रा आणि इकडची जत्रा, दोन जत्रा गावात. दोनच यात्रा भरतात. बरोबर. अशा प्रकारे विठ्ठल रखुमाई आहे मागे, पण विठ्ठल रखुमाई एकादशीला तिथे कार्यक्रम असणार. बरोबर. आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी. हा, ओके. अशा पद्धतीने ते कार्यक्रम होतो. अशा प्रकारे जुना घेरिया गाव आता इथे रवळनाथ आहे, त्याचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. रवळनाथ वार्षिक फेब्रुवारी 2 ते 3 तारखेला येतो तो वर्धापन दिन. बरोबर बरोबर. आणि त्याप्रमाणे तो वार्षिकी साजरा केला जातो तिथे. अशा प्रकारे जुना गिरिया गाव आणि घेरिया म्हणत ना, बरोबर. गिरिया या गावाचं नाव घेरिया होतं. हा, घेरियाचं गिरिये म्हणून आज प्रसिद्ध आपल्याला. आणि आता गिरियाची पुन्हा 3 गावं झाली. हा, घेरिया गावाची 3 गावं झाली. 4थं गाव होईल इथे गाव म्हणून, कारण ते बांदे गाव म्हणून आहे आमच्या इथे. ओके. बांदे गाव म्हणजे ते बांदे पोलीस पाटील अलगच आहे. बांदे गाव म्हणजे बांदेवाडी, कोठारवाडी, कर्जईवाडी अशा 3 वाडींचं मिळून तो एक गाव. असा एक अजून झालेला नाही, पण सध्या तरी 3 नोंद आहे त्याची, पण अजून काय ही झालेली नाही ना. काही वर्षानंतर होईल ते. बरं. धन्यवाद, तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. संख्या कमी असल्यामुळे त्यांची राहणारी इकडे झालेली नाही. बरोबर. म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. ज्या ज्या ठिकाणी चामुंडेश्वरी जे मंदिरं आहेत त्या ठिकाणी केलं जातं. हे बघा, सुंदर असं मंदिर आहे आणि सुंदर माहिती दिली त्यांनी गिरियाबद्दल. जुनं गिरिया, आता गिरिये. अशा प्रकारे अप्रतिम असं मंदिर, चामुंडेश्वरी मंदिर बघतोय आपण. चामुंडा देवी, चामुंडेश्वरी. इथले कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात ना, संस्थानिक पद्धतीने. बरं. तर अशा प्रकारे घेरिया म्हणजे गिरिया गाव बघतोय आपण, आणि सुंदर गाव आहे आणि गावातलं सुंदर असं मंदिर. श्री देवी चामुंडेश्वरी. सुंदर परिसर मंदिराचा. तर अशा प्रकारे सुंदर असा मंदिर परिसर आहे चामुंडेश्वरी मंदिराचा. आणि बघा, सध्या आंब्याला मोहर सुद्धा आलाय. हा, आंब्याचा मोहर. लवकरच आंबे खायला मिळणार सगळ्यांना. आणि आता आपण चाललोय रामेश्वर मंदिराकडे. आणि हे मंदिर 12व्या शतकातलं मंदिर आहे असं सांगितलं जातं. आणि ह्या मंदिराचं वेगवेगळ्या कालखंडात जीर्णोद्धार सुद्धा झालेला आहे. आणि वेगवेगळे म्हणजे संपूर्ण मंदिराचा परिसर आहे तो वेगवेगळ्या लोकांनी, म्हणजे खास करून सरकेल कान्होजी आंग्रे, त्यांचे सुपुत्र, तसेच इथले जे स्थानिक सरदार धुळप यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि असं ऐतिहासिक मंदिर आता बघतो आपण. आणि सुंदर असा परिसर आहे मंदिराचा. आणि विशेष म्हणजे हे मंदिर आणि मंदिराच्या अगोदरची जी वाट आहे ती संपूर्ण कातळात कोरून बनवलेली आहे. आणि एक ऐतिहासिक असं मंदिर आहे. आणि या मंदिराविषयी आपण या अगोदरच एका एपिसोडमध्ये पूर्ण माहितीपर एपिसोड केला, ज्यामध्ये या मंदिराचा म्हणजे मंदिराचा संपूर्ण इतिहास आपण
त्याचा अभ्यास केलेला आहे. तो एपिसोड तुम्ही नक्की बघा, कारण त्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये या मंदिराबद्दल माहिती दिली आहे. पण आता आपण पुन्हा एकदा या मंदिरामध्ये जाऊन श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घ्यायला आलो आहे. एक ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिराचा संदर्भ आणि या ठिकाणी अनेक घटना घडलेल्या आहेत, त्या कुठच्या कालखंडात घडल्या आहेत ते मी त्या एपिसोडमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पण थोडक्यात सांगायचं तर हे मंदिर एक 12व्या शतकातलं मंदिर आहे आणि सरखेल कान्होजी आंग्रे तसेच त्यांचे सुपुत्र तसेच इथले सरदार धुळप यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सुंदर असा परिसर बनलेला आहे. आणि हे मंदिर 12व्या शतकातलं असून या ठिकाणी अनेक सण समारंभ आजही तशाच म्हणजे ऐतिहासिक पद्धतीने साजरे केले जातात आणि इथला शिवरात्रीचा उत्सव प्रसिद्ध आहे. तर आता आपण दर्शन घेऊन इथून आपण जाणार आहोत विजयदुर्ग किल्ल्यावरती. आणि विशेष म्हणजे हे मंदिर अजूनही जुन्या पद्धतीचंच आहे आणि सुंदर. हा आपण आता बघतोय तो आहे सभा मंडप आणि संपूर्ण मंदिर अप्रतिम आहे. आणि आता आपण आहोत मंदिराच्या मागील बाजूस आणि ही आपण भिंतीवरती रंगवलेली चित्र बघतोय. यामध्ये अनेक पौराणिक कथा रंगवलेल्या आहेत. हे सुद्धा या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा प्रकारे सुंदर चिरेबंदी तटबंदी असलेला संपूर्ण मंदिर परिसर आहे. आता आपण बघतोय तो आहे विजयदुर्ग किल्ला आणि हा किल्ला असं सांगितलं जातं की राजा भोज यांनी एक किल्ला बांधला होता. तो किल्ल्याच्या बाजूला म्हणजे त्या किल्ल्याच्या आजूबाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा 3 तटबंदी बांधून हा जवळपास 17 एकर मधला किल्ला बांधलेला आहे. आणि संपूर्ण हा किल्ला हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या 3 तटबंदीचं बांधकाम करून हा किल्ला बनवलेला आहे आणि आता त्याचा एरिया आहे तो 17 एकर मध्ये आहे. आणि विशेष म्हणजे मराठा आरमाराची पहिली राजधानी म्हणून हा किल्ल्याची निवड झाली होती. आणि त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतर छत्रपतींनी त्या किल्ल्याला त्याच्यानंतर राजधानीचं स्वरूप दिलं होतं. त्यामुळे मराठा आरमाराची पहिली राजधानी हा असं स्वरूप असलेला हा किल्ला आहे. आणि आता किल्ला बघूया कशा प्रकारे येतो. चिठ्ठ्याचं कामकाज असताना चिटणीस, दप्तराचं कामकाज असताना दप्तरदार अशी कारकून मंडळी इकडे बसणार आहे. जिबीच्या दरवाजाने किंवा बाहेरच्या मुख्य दर बाहेरचे सरदार येतात त्यांच्याकडे कसून चौकशी केली जायची. त्यांची शस्त्रास्त्र कागदपत्र सगळी तपासली जाणार आहे. परत इकडे त्यांची शस्त्रास्त्र कागदपत्र सगळे तपासली जाणार आणि एवढं करून ते दोषी आढळले तर त्यांना आणि जिबीच्या दरवाजाने मुख्य दरवाजे पहारेकरी असतील त्यांना अशा तिघांना पण शिक्षा इकडे ठोठावली जायची. एवढी मानसिकता चोख होती. म्हणजे महाराजांनी त्याही सांगितलं की आपल्या समुद्रात जागता पारा हवा, तो आपण ठेवला नाहीये. आणि कसा वगैरे आले कधी 26 त्याला करून गेलं ते आपल्याला कळलं पण नाही. महाराजांनी गुन्हेगारी सैनिकास सांगितलं जाऊन सांग आम्ही आमच्या याच्यासाठी 365 किल्ले तैनात करून ठेवले. म्हणजे आमच्या इथे 1 वर्ष जर 1 किल्ला लढवला तरी आमच्या 365 वर्ष पारतंत्र्यात जाऊ शकत. एवढी माझी दूरदृष्टी होती. म्हणजे महाराजांना सगळ्याची जाणीव होती, जनतेची जाणीव होती, मावळ्यांची जाणीव होती, जनावरांची जाणीव होती, किल्ल्यांची जाणीव होती. सगळ्याची जाण असणारे असे ते राजे होते. जाणता राजा असं म्हटलं जातं. जॅकेट पडलं. हॅलो पायगड्या घालून दरबारात गेले. आपण दरबारामध्ये आलोय. सदर पाटील आणि मधली होता वरती लाकडी छप्पर होते पडलंय आणि त्या सुद्धा इको सिस्टीम होती. म्हणजे राजांच्या विरोधात जर आपण 2 सदामध्ये काही कुजबूज सुरू झाली ते आयपर्यंत ऐकू जावी माझा मागचा उद्देश होता. तिकडे जरी हळूदात बोलला की मला तिथपर्यंत ऐकू जाणार आहे. मी रायगडवर जर बघितलं तर तिकडे आहे नेक डंबरीमध्ये बोललेलं नगारखान्यापर्यंत ऐकू जातं. असं इकडे पण असणार आहे. हे होल दिसतात तेवढा पहिला मजला
ह्याच्यावर एक दुसरा मधला परत वरती लाकडी छप्पर असतो, आपली नळे असतात आणि वरचा राणीसाठी आणि खालचा राजांसाठी असे दोन ह्याच्यातला गालीची असणार आणि मध्ये मध्ये खांब असतात. ही खांबांची लाईन आहे, पिलरची लाईन आहे. पण तुम्हाला सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं 17 मीटर वर कोट, 17 मीटरपेक्षा जास्त अंतर आहे, 55 फुटापेक्षा जास्त. आणि चौकोन किंवा रेक्टँग्युलर शेप पाहिजे, रेक्टँग्युलर शेप आयताकृती. अजून एक नाही पहिलं म्हणा अजून एक चला उठा रॉड आपल्याला दगड येणार, त्याच्या पुढचा रॉड तर आता आपण बघतोय तो सदर म्हणजे राज दरबार. या ठिकाणी राज दरबार असायचा. ये ना ग भार्गवी, ये हो माझं तर पण. तर अशा प्रकारे भव्य दिव्य असा किल्ला. आता आपण बघतो ते तुळशी टाके. तर आता आपण आहोत भवानी मंदिराकडे. आणि या ठिकाणी भवानी मातेची पुरातन अशी मूर्ती आहे. आणि आता आपण आहोत ज्या ठिकाणी हिलियमचा शोध लागला. या ठिकाणी दुर्बिणी होत्या आणि या ठिकाणी 18 ऑगस्ट 1868 हिलियमचं पाळणाघर. खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकियर यांनी या ठिकाणी त्यांना ते हेलियमचं जेव्हा आपलं सूर्यग्रहण होतं त्यावेळी त्यांना हेलियमचं रिंग दिसलं. त्यांना ते रिंग दिसली आणि त्याला हेलियम म्हणून नाव दिलं. ही आहे जकिनीची तोफ. आणि आता आपण आहोत धान्य कोठाराकडे. हे आहे इथलं धान्य कोठार. आणि इथे कायम कुठच्याही ऋतूमध्ये इथे थंडावा असतो, हवेशीर आणि थंडावा. त्यामुळे धान्याची साठवणूक या ठिकाणी केली जायची. त्यामुळे युद्धाच्या वेळी आणि इतर वेळी किल्ल्यावरती धान्याची कमी होणार नाही यासाठी एक कोठार होतं. तसं एक स्वयंपूर्ण बलाढ्य असा विजयदुर्ग म्हणजे त्याचं नाव विजयदुर्ग किल्ला आणि प्रशस्त असं इथलं धान्याचं कोठार. आणि आता आपण धान्य कोठाराच्या वरच्या बाजूला चाललोय. इकडून समुद्र बघा. आता आपण धान्य कोठाराच्या वरच्या बाजूला. तर असं दुमजली धान्य कोठार. आणि हे किल्ल्यावरचं तलाव. घोड्यांसाठी या ठिकाणी पाणी साठवलं जायचं. अशा प्रकारे विस्तीर्ण असा
17 एकरमध्ये पसरलेला किल्ला आणि हे किल्ल्यावरचा तलाव. घोड्यांसाठी या ठिकाणी पाणी साठवलं. अशा प्रकारे विस्तीर्ण असा 17 एकरमध्ये पसरलेला किल्ला. आणि आता आपण आलोय माडी वरती. हे माडी आणि त्यावेळी म्हणजे हा खालचा मजला आणि वरती 2 मजले असं टोटल 3 फ्लोरची माडी. आणि माडी समोर अप्रतिम असा विजयदुर्ग बीच. आणि ही संपूर्ण दगडी कमान आहे बघा. कैची दगड लावून ही कमान आहे. म्हणजे इकडे कुठचाही सपोर्ट नाही, फक्त चिरा अडकवत गेलेला आहे, लॉक करत गेले. आणि त्याच्यावरती एवढी मोठी भिंत सुद्धा उभी आहे वरती. अशा प्रकारे उत्तम बांधकामाचं नमुना. इथे पण तसंच आहे. इथे बघा कुठची कमान म्हणजे ही पूर्ण कमान घ्यायला कुठचाही सपोर्ट नाही आहे, फक्त चिरे एक इंटरलॉक करत गेले एकमेकात असे. आणि त्याच्यावरती संपूर्ण भिंत उभी केली. म्हणजे आपण सध्या लेंटर टाकतो ते इथे कुठचंही लेंटर नाही, काही नाही. कुठच्याही प्रकारचं लेंटर नसून सुद्धा फक्त हे चिरे अडकवून एकमेकात त्याची कैची बनवून त्याच्यावरती हे संपूर्ण बांधकाम आहे. आणि पूर्वी जी लाकडं होती त्याच्यापैकी काही लाकडं आतमध्ये इथे शिल्लक आहे. बाकी इथे लाकडी माळे होते ते खराब झाले. असे 3 माळ्याची म्हणजे ग्राउंड +2 अशी इमारत होती माडी. आता आपण बघतोय किल्ल्याच्या आजूबाजूची घरं. अशी सगळी जुनी घरं काय सुंदरशी बाजारपेठ आहे, छोटीशी बाजारपेठ आहे किल्ल्यासमोर. आणि आता आपण आतमध्ये गाव बघतोय, विजयदुर्ग गाव. आणि या ठिकाणी सुंदर अशी नारळ पोपळ्याची बाग आहेत आणि सुंदर सुंदर घरं आहेत इकडे. आणि आता आपण बघतोय हे वाळवेश्वर मंदिर पुरातन. स्वराज्यासाठी या लहान मुलाने 16 वर्षाच्या मुलाने मातृ इच्छेने हातामध्ये तलवार घेतली का तर संपूर्ण आपला महाराष्ट्र मोगलांच्या ताब्यात होता. बघा आपल्या रयतेवर मोगलांचे अत्याचार चालू होते. म्हणून या मुलाने पुत्राने काय केलं, वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. म्हणून बघा महाराष्ट्राचा लाड काळाचा होता शूरवीर वंदितो ईश्वराला. नमन आम्ही करीतो बाबाला, नमन आम्ही करीतो बाबाला.
गणेश आरेकर यांस करणे 51 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. स्वराज्यात बांधून तोरण, स्वराज्यात बांधून तोरण, स्वराज्यात बांधून तोरण शिवाजी राजानं, स्वराज्यात बांधून तोरण शिवाजी राजानं स्वराज्य केलं स्थापन. मुघलांना धडा शिकवून, मुघलांना धडा शिकवून, मुघलांना धडा शिकवून केली दानदान, मुघलांना धडा शिकवून केली दानदान. लाडक्या तुमच्या शिवबान, लाडक्या तुमच्या शिवबान. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य त्याची प्रजा. मुद्राम तो राजाला, स्वराज्याच्या या वाघाला, स्वराज्याच्या या वाघाला. खानाचे मोठे छातून बघा, शैस्य खानाची मोठी छाती अफजल खानाचा वाद केला. कशासाठी? तर मोगलांचे औरंग्याचे हे त्याने स्वराज्यावर चालून आले, पण भल्या भल्यांना पाणी पाजलं त्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून काय म्हणतो बघा, खानाची मोठी छातून, खानाची बोटे छाटून म्हणे तो खान. अरे क्या हुआ अल्लाह, अरे क्या हुआ अल्लाह. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य त्याची प्रजा. मुद्रा माझा मुद्रा हा तो मानाचा. हिंदू धर्म संस्थापक राजाधिराज क्षत्रिय कुलवंश श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज. Ah